मतलब आजच्या भाऊचा धक्का शेवटचा धक्का होता. जेव्हा मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितली होती किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, की आता हा शेवटचा धक्का राहणार आहे आणि शेवटचा भाऊचा धक्का, भाऊचे वाद, भाऊचे आर्ग्युमेंट्स किंवा सर्वांचे क्लासेस वगैरे घेणे, मजेदार गोष्टी, ह्या सर्व कन्व्हर्सेशन हा शेवटचा भाऊचा धक्का आहे आणि लिटरली हा शेवटचा भाऊचा धक्का होता ना, रितेश देशमुख सुद्धा भावूक दिसले आणि त्यांनी सुद्धा त्यांची फीलिंग एक्सप्रेस केलं, की प्रत्येक वीकमध्ये मी तुमच्या एवढा जवळून गेम बघत आहे, फीडबॅक देत आहे, चुका सांगत आहे, कधी रागवत आहे, कधी प्रेम दाखवत आहे, कधी मस्ती करत आहे, कधी मजाक करत आहे, कधी गमती करत आहोत. जसं तुम्ही हा प्रवास 1-1 हफ्ते असे-असे जगला ना, तर तशाच रीतीने मी तुमच्यासोबत हा प्रवास हळू जगलो आणि हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. त्याच्यासुद्धा मला भावनिक फीलिंग्स वगैरे येत आहेत. त्याने एक्सप्रेस केला आणि लिटरला प्रेक्षकात जेव्हा जे ऑडियन्स आहे त्यांना सुद्धा हे इमोशनल आहे थोडा, की आपण प्रत्येक भाऊचा धक्का बघतो, की भाऊ येणार, मग भाऊ काय म्हणणार, मग काय कोणाला रागवणार, तन्वीला रागवतील, की विशालला रागवतील, राकेशला हाय म्हणतील, की दीपालीला काय म्हणतील, रेवाला म्हणतील, की अनुश्रीला म्हणतील आणि राखीवर काय बॉम्ब फोडणार आहेत. ह्या सर्व गोष्टीची जमतीदार, ह्या सर्व गोष्टीची वाट आपण नेहमी भाऊच्या धक्क्यावर बघतो, की भाऊ केव्हा येणार, शनिवारी, रविवारी वगैरे येणार, ह्या सर्व गोष्टीची वाट बघतो. आणि खरंच हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि भाऊने ज्या रीतीने एक्सप्रेस केला, की हा सर्वात मतलब 1,000 मिलियन सॉरी 1 मिलियन नाही, नाही 1,000 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. महाराष्ट्र खूप चर्चा करत आहे ह्या शोबद्दल. बहुत साऱ्या रील्स बनत आहेत, कमेंट्स येत आहेत. सर्वात टॉकेटिव्ह शो मतलब ह्या शोबद्दल सर्वात जास्त बोलले गेलेले आहे, असा शो ठरलेला आहे आणि महाराष्ट्राचा सर्वात टॉपमोस्ट शो बनलेला आहे बिग बॉस मराठी 6. तर हे खूप मोठी मानाची गोष्ट आहे. जे कंटेस्टंट आहे त्यांच्यासाठी किंवा जो शो बनवत आहे, जे मेकर्स आहेत त्यांच्यासाठी किंवा एवढा पॉप्युलर शो होणे काही छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात बिग थँक यू त्या लोकांना जे लोकं ह्या गोष्टीवर बिग बॉस मराठी 6 वर चर्चा करतात आणि लोकांपर्यंत ते मतं पोहोचवतात, की काय आहे, काय चुकीचं आहे, काय नाहीये, काय नाहीये. ह्या सर्व लोकांना तो क्रेडिट जाते. त्यांचा शो मोठा होण्यासाठी, एखादा शो मोठा होण्यासाठी ना, सर्व पूर्ण महाराष्ट्र लागते. एका व्यक्तीनं शो मोठा होत नाही. तर हा पूर्ण जो मराठी बिग बॉस 6 आहे ना, हा अख्खा महाराष्ट्राचा शो आहे. हा एकटा कंटेस्टंटच्या किंवा रितेश देशमुखच्या किंवा मेकरच्या शो नसून हा अख्खा महाराष्ट्राचा शो आहे. का सुरू झाला त्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये ना तन्वीबद्दल म्हटली, की तन्वी थोडा एक्स्ट्रा ओव्हर करत होती. ज्या प्रकारे मला डिफेम करत आहेत. मला का बरं डिफेम करत आहेत? मी पहिली फायनलिस्ट बनलेली आहे. मी स्वतःच्या मेहनतीने बनलेली आहे. मला डिफेम करत आहे. मला असं वाटते, की प्रत्येक व्यक्ती असे जसा विशाल आहे किंवा तन्वी बघा किंवा अनुश्री बघा किंवा काही असेल किंवा आपले 5 बोटं हे बिलकुल सारखे राहत नाही. हे कधी छोटा, कधी मोठा, कधी छोटा आणि कधी मोठा. माणसाचं काय असते ना, प्रत्येक बिग बॉसचा एपिसोड हा वेगळा असतो आणि तो पर्सनॅलिटीचा गेम आहे. एखादा माणूस हा नेहमी राइट नाही राहू शकत. मतलब तो परफेक्ट आणि ग्रीन नाही राहू शकत. कधी तो वाईट दिसणार, कधी कमी दिसणार, कधी बरोबर दिसणार. पण त्याचे जे मोरल्स इम्पॉर्टंट आहेत. जशी तन्वी आहे. तन्वी ही प्रामाणिक आहे आणि ती प्रामाणिक गेम खेळते. आय लव्ह दॅट. मला ते तन्वीबद्दल खूप जास्त आवडते ते गोष्टी. परंतु काल मला तिचं एक्स्ट्रा वाटलं, की मला डिफेम करताय. तिला कोणी असं पर्सनली डिफेम करत नव्हता. तो ड्रामा मला एक्स्ट्रा वाटला. त्याबद्दल मी बोलले, की हा थोडा एक्स्ट्राचा वाटला आणि तन्वीमध्ये सुद्धा प्लस फॅक्टर आहेत आणि तेवढेच निगेटिव्ह सुद्धा फॅक्टर आहेत. परंतु तिचे निगेटिव्ह फॅक्टर ते तिच्या बेनिफिशियलसाठी यूज करते, जशी काही ती पॉझिटिव्ह दिसेल आणि ती चांगली गोष्ट आहे. ती तिची गेम स्ट्रॅटेजी आणि उत्तम गेम स्ट्रॅटेजी आहे. त्यात काही चुकीचं नाहीये. माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा मी रिव्ह्यू करते किंवा मी एखादी गोष्ट बोलते, माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिसते आणि प्रत्येक व्यक्ती हा परफेक्ट नाही राहू शकत हमेशा किंवा हर एपिसोडमध्ये तो ग्रीन फॉरेस्ट नाही दिसू शकत. कधी एपिसोडमध्ये एक्स्ट्रा दिसते, कधी निगेटिव्ह दिसते. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतात. म्हणून डोळ्यावर बट्टी बांधून किंवा डोळ्यावर पट्टी वगैरे बांधून तोच माणूस चांगला आहे, त्यांनीच बरोबर केलं आहे, तोच व्यवस्थित आहे, तोच एकच व्यक्तीला मी तरी असा रिव्ह्यू करत नाही. मला असं वाटतं, की प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये ऊपर नीचे गोष्टी होत राहतात आणि त्यानुसार बोलणे आणि प्रत्येक एपिसोडवर त्या रीतीने बोलणे गरजेचं आहे. डोळ्यावर पट्टी न बांधता डोळ्यावर पट्टी खोलून रिव्ह्यू करणे मला जास्त आवडते किंवा खूप लोकं तन्वीचे फॅन्स आहेत किंवा तन्वी मला सुद्धा आवडते. आय लव्ह तन्वी. तन्वीमध्ये जे स्पिरिट आहे, ते गेमची आवड आहे, ज्या रीतीने बिग बॉसला ती पुजते, ज्या रीतीने गेम खेळते, स्ट्रॅटेजी प्लॅन करते. आय लव्ह इट. ज्या रीतीने रिश्ते पुजते, आपल्या गेमला सीरियस घेते. आय जस्ट लव्ह इट. प्रत्येक गोष्टी चांगली आहे. परंतु कधी-कधी काय असते ना, थोड्या मिस्टेक होत राहतात आणि इट्स व्हेरी नॉर्मल. आणि तुम्ही विशालला बघाल तर विशाल फक्त स्ट्रॅटेजी प्लॅन, मॅनिप्युलेटिंग करणे, त्याच्यामध्ये रिश्ते वगैरे म्हणा किंवा बहुत निगेटिव्ह दिसते. तो खूप प्लॅन वगैरे करते, गेम मॅनिप्युलेटिंग आहे, पण त्याचा जो इमेज आहे ना, त्याची जी पर्सनॅलिटी आहे ना, ती निगेटिव्ह आहे. तर दॅट्स वाय मला असं वाटतं, की आणि कधी-कधी विशाल सुद्धा चांगला प्ले करते. विशाल सुद्धा चांगले स्टँड ठेवते आणि विशाल सुद्धा एक चांगला दिसून येते. ज्यावेळेस कालच्या एपिसोडमध्ये अनुश्री आणि विशाल जे रडले वगैरे इमोशनल झाले, त्यांचा सुद्धा बॉन्ड आहे. त्यांचे सुद्धा इमोशन्स रिअल आहेत.
तर आपण डोळ्यावर पट्टी बांधून विशाल नेहमी वाईटच आहे, तन्वी नेहमी राईटच आहे किंवा तन्वी वाईटच आहे आणि विशालच वाईट आहे. मी असा रिव्ह्यू करत नाही. मी प्रत्येक एपिसोडला सर्वांना समानतेने रिव्ह्यू करते. त्यानुसार मी बोलते. तर ज्यांचे बी मन दुखावले असेल त्यांच्या माझ्याकडून सॉरी. एपिसोडची सुरुवात झाली आणि भाऊचा धक्का सर्वात जास्त इम्पोर्टंट होता. कारण की शेवटचा भाऊचा धक्का होता आणि एवढा मोठा धक्का भेटेल लिटरली तुम्हाला आणि मला सुद्धा वाटला नव्हता, की असा एवढा मोठा धक्का भेटेल. कारण की भाऊचा धक्का सुरू झाला. आता भाऊचा धक्का सुरू झाला ना, तर भाऊने मग ते गेम वगैरे म्हणा, दीपालीचा कौतुक केला, की दीपालीने तो लॉचा जो होता, लॉ एकमेकाच्या विरुद्ध होते राकेश आणि दीपाली. तेव्हा त्यांच्याबद्दल दीपालीने ज्या रीतीने स्टँड घेतलं, खूप चांगल्या रीतीने घेतलं किंवा रेवाने तेवढ्या चांगल्या रीतीने पॉइंट वगैरे मांडलं नाही तन्वीच्या अपोजिट, एवढा चांगल्या रीतीने खेळली वगैरे नाही. सर्वांच्या प्रत्येक गेम बद्दल भाऊने मतलब दोघांनाही काटा ग्रुप म्हणा किंवा टोळी म्हणा सर्वांना इक्वल दिलं, की तुम्ही चांगला खेळलाय, तुम्ही चांगलं खेळला आहे, हा खेळलाय, तो खेळलाय आणि हे सर्व त्यांनी सांगितलं आहे, की सापशिडीचा गेम म्हणा खूप सुंदर गेम होता. राखीकडे काही जादू वगैरे होती का? जो म्हणायची नंबर म्हणायची, जो नंबर म्हणायची तो यायचा वगैरे. खूप सुंदर गेम होता किंवा त्यांनी जो गेम परफॉर्मन्स केला किंवा तो त्यांच्या जाड्याचा नव्हता तो असा जेव्हा फर्स्ट फायनलीचा टास्क होता त्याच्यामध्ये तन्वी आणि अनुश्री बिलकुल कट्टू होते. फक्त अनुश्रीचे प्रश्न चुकले आणि त्यावर तन्वीला खूप लोकं टीका करत होते, की तन्वीने चीटिंग केलेली आहे. बिग बॉसने तिला सांगितलंय, सिंपत्ती आहे, फलाना आहे, फलाना आहे. त्यावर मला असं वाटतंय, त्यावर मी क्लिअर केली होती, की तन्वी खूप स्मार्ट प्लेयर आहे. पूर्ण जर्नी आपली कशी असते ना, त्या ज्या व्यक्तीला घराची पूर माहिती आहे ना, तोच व्यक्ती हा गेम एका सेकंदात आणि पटकन प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. त्यामध्ये तन्वीची स्ट्रॅटेजी खूप होती आणि तन्वीने एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं, की जेव्हा मी एकटी बसली असते, पूर्ण दिवस झालेला असते आणि मी एकटी सोफ्यावर बसते ना, तेव्हा मी सर्व गोष्टी रिकॉल करते, की आज दिवसभर काय झालं, मग इथं कसं झालं, मग तिथं कसं झालं, मग हा कसं झालं. त्याच्यामुळे मला प्रश्नाचे उत्तर बरोबर येत होते आणि ही गोष्ट खरंच आहे. जेव्हा आपण एखादा अभ्यास करतो, तर आपले सर काय म्हणतात, एकदा रिव्हिजन कर. रिव्हिजन सर्वात जास्त इम्पोर्टंट असते आणि तन्वी प्रत्येक दिवसानंतर रिव्हिजन करते. त्यामुळे तिला प्रश्नाचे उत्तर माहित होते. त्यामुळे तिने चीटिंग नाही केली, तर स्वतःच्या कष्टाने तिने मेहनत करून ते फर्स्ट फायनलीची तिकीट घेतली. म्हणून तिच्या कष्टाला सिंपती किंवा बिग बॉस सपोर्ट करत आहेत असे न म्हणता तिला तिच्या क्रेडिट द्यावे असं मला तरी वाटते. आणि बिग बॉसनी किंवा रितेश देशमुख यांनी त्यांची प्रशंसा केला. आय जस्ट लव्ह इट. कारण की तन्वी डिझर्विंग आहे ज्या रीतीने ती गेम वगैरे खेळते. आता त्याच्यानंतर सर्वात मोठा हे आला, की ज्या प्रकारे दीपाली आणि राखीमध्ये वाद झालेला होता आणि राखीने आपली लिमिट क्रॉस केली होती, की दीपालीचा अफेअर आहे राकेश सोबत, मग असं झालेलं आहे, त्यांच्यात तसं झालेलं आहे, ह्या सर्व गोष्टीबद्दल ते खूप वाईट होतं. म्हणजे म्हणजे ॲज अ ऑडियन्स बी बघायला खूप वाईट वाटलं होतं, की यार हे काय बोलत आहे राखी? मतलब इट इज सो डिस्गस्टिंग कोणाच्या चारित्र्यावर किंवा कोणाची इमेज किंवा इफ माझ्या डोक्यात अशा गोष्टी नाहीये, तरी त्या माझ्या गोष्टीमध्ये त्या डोक्यात राहतील आणि मी तसा विचार करीन, की ह्या दोघांमध्ये वगैरे ते खूप वाईट आहे. इमेज पूर्ण वाईट होते. कारण की दीपालीच्या 25-26 वर्षापासून इंटरकास्ट मॅरेज आहे. एक मुलगा आहे, चांगलं पूर्ण कुटुंब आहे. एवढ्या वर्षापासून सोबत आहेत. कित्येक लोकं त्यांना ओळखतात. अख्खा महाराष्ट्र ओळखते आणि अशा एका व्यक्तीबद्दल अशा गोष्टी बोलणे प्लॅटफॉर्मवर हे मतलब पूर्ण एवढ्या नॅशनल प्लॅटफॉर्मवर हे खूप चुकीचं आहे. कारण की प्रत्येक लोकं ह्या गोष्टीचा विचार करतात आणि ते खरंच खूप चुकीचं होतं आणि रितेश देशमुखांनी सुद्धा तिला सांगितलं, की हा खरंच खूप चुकीचा होता. त्यावरती राखी रडारड करत होती. पण मला राखीचा एकही अश्रू दिसला नाही. पण तिला लिटरली वाईट वाटलं असेल. परंतु तिला खूप त्यांनी मग ते रडरूट झालं राखीचा वगैरे आणि ते मग दीपालीने तिला शांत वगैरे केलं आणि दीपालीने सुद्धा राखीबद्दल वाईट बोललं होतं. ते पण खूप चुकीचं होतं. मतलब दोघांनी पण इक्वल गोष्टी केल्या आणि दोघांनी एकमेकाला माफी मागितली आणि तो टॉपिक शटडाउन झाला. त्याच्यानंतर आला सर्वात मोठा धक्का तो म्हणजे की घराच्या बाहेर कोण जाणार? आता मला तरी असं वाटतंय की सर्वात मी तुम्हाला सांगते खरं कारण काय आहे राखीच्या घराबाहेर जाण्याचा. आता सर्व जसं मला वाटलं ना, की मला आय वॉज शॉक की आज घराच्या बाहेर कोणीतरी जात आहे वगैरे म्हणून. पहिले अनुश्री सेफ होती. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितले होते, की अनुश्री घराच्या बाहेर जाणार नाही, अनुश्री सेफ राहणार. त्यावर दीपाली सेफ होती. तर आय वॉज शॉक की दीपाली सेफ आहे. कारण की दीपालीला सर्वात कमी वोट आहेत. तर दीपाली सेफ आहे. तो ओके दीपाली पण सेफ आहे. मग मला वाटलं की राखी पण सेफ असेल, मग नंतर काढणार वगैरे असतील, तर राखी लिटरली तिथं रडत होती आणि म्हणत होती, की मी खूप मेहनत केलेली आहे, मी खूप जिद्द केली आहे. मला खूप मी ह्याच्या गोष्टीमध्ये हे केलेली आहे, इन्व्हॉल्व केलेली आहे बिग बॉसमध्ये आणि मला बघूशा नाही वाटेल, की मी घराच्या बाहेर चालली आणि मग तिच्यामध्ये तो रेड होता आणि ती आउट होती. घराच्या बाहेर आउट होते आणि सर्वच जण शॉक होते आणि मी सुद्धा शॉक होते, की जेवढा कॉन्ट्रिब्युशन राखी सावंतने या शोमध्ये केलं नाही, ज्यामुळे राखी सावंत आली त्यामुळे हा शो हिथं गेलेला आहे. टी म्हणा, सर्व गोष्टी म्हणा, चर्चा म्हणा, रील्स म्हणा, कमेंट्स म्हणा,
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणा, जिकडे-तिकडे राखी सावंत, राखी सावंत, राखी सावंत, राखी सावंत आणि तिच्या बाजूला काय लागला होता मराठी बिग बॉस 6, मराठी बिग बॉस 6, मराठी बिग बॉस 6. आता राखीचं नाव मोठं होत आहे, तर मग त्या शोचं सुद्धा नाव मोठं होईल आणि शोचा सुद्धा नाव मोठं झाला आणि फक्त राखीमुळे सर्व कंटेस्टंटमध्ये एक वेगळी एनर्जी आली होती आणि राखीमुळे सर्वांचा गेम अप झालेला होता. ज्या प्रकारे राखी टास्क करायची, एंटरटेनमेंट करायची, हा मुद्दा, मग तो मुद्दा, मग सर्वांचे रंग काढायची. मग राकेशला सुद्धा रोशनला म्हणत होती, की "तू काहीतरी कर, तू नल्ला आहे." सचिन सोबत तिने टास्क केलं किंवा तो नाटक वगैरे केलं. प्राजक्तासोबत नाटक केलं, संकेतसोबत नाटक केलं, की संकेत हा कर, तो कर. सर्व व्यक्तीला ती मोटिव्हेट करत असते, की "तू हा गेम खेळ, तू अजून चुगली लाव, मग तू हा कर, मग तू तो कर." म्हणजे काय ती मुलगी आहे, प्रत्येक व्यक्तीला ती मोटिव्हेट करत होती आणि ती नेहमी म्हणायची, की बिग बॉस शोमध्ये मला अख्खा महाराष्ट्र बघत आहे. आपण बिग बॉस आपल्याला तर खूप काही देते, पण आपण बिग बॉसला काय देते ना, ते सर्वात जास्त इम्पोर्टंट आहे आणि ती शिकवून गेली, की आपण ॲज अ कंटेस्टंट जेव्हा त्या शोमध्ये येतो, तर आपण शोला काय दिले पाहिजे, लोकांना काय दिले पाहिजे. त्या रीतीने जे एंटरटेनमेंट करत होती, आय जस्ट लव्ह इट. पण तिच्या एंटरटेनमेंट हळू-हळू खूप डाऊन झालेला होता. कारण की एंटरटेनमेंटच्या नावाने ती काही पण करत होती. परंतु मला असं वाटतं एखादा व्यक्ती हे जाणून बुजून जी गोष्ट करत नाही. जेव्हा ती आली होती ना बिग बॉस हाऊसमध्ये, तेव्हा बिग बॉस हाऊस असा शटडाऊन झालेला होता. कारण की दिव्या शिंदे गेलेली होती आणि दिव्या शिंदे गेली त्यामुळे बिग बॉस बॉयकॉट खूप चालू होता. तेव्हा शटडाऊन झालेला होता बिग बॉस मराठी 6. तर मग यांनी म्हटलं की मेकर्सने चला राखी सावंतला आणून आणि जेव्हा राखी सावंतची खबर आली तर बिग बॉस मराठी 6 अप झाला आणि सर्वांचे गेम सुद्धा अप झाले. तरी मला असं वाटतं की राखी सावंतचा जो कॉन्ट्रॅक्ट बनते ना, आता मी तुम्हाला सांगते प्रत्येक जो कंटेस्टंट आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट राहते आणि तुम्हाला वाटत असणार की हे कंटेस्टंट येतात त्यांना पैसे वगैरे भेटत नाही. ह्यांना हर वीकचे पैसे भेटतात. म्हणजे सर्वांचे डिपेंड्स. आता तन्वी कोलतेला किती पैसे भेटतात हर वीकला, अनुश्रीला हर वीकला किती पैसे भेटतात हे सर्व डिपेंड्स असतात. त्यामुळे सर्वात जास्त वीक राहिला तर त्यांना जास्त पैसे भेटतात हे सर्व कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं. तर राखी सावंतला पर वीक किती पैसे भेटत असतील? मला वाटते की पर वीकमध्ये राखी सावंतला सर्वात जास्त अमाउंट भेटत असेल. कारण की ज्या लेव्हलच्या एंटरटेनमेंट ती देत होती, ज्या लेव्हलचे कांडे म्हणा, झगडे म्हणा, टीआरपीसाठी ती काही करत होती आणि टीआरपीसाठी काही एखादा व्यक्ती तेव्हाच करते जेव्हा त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असते सर्वात जास्त अमाउंट म्हणजे प्रत्येक वीकची सर्वात जास्त अमाउंट राखी सावंतलाच भेटली असेल. परंतु राखी सावंतच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असेल की तुला ड्रामा क्रिएट करावा लागेल, तुला एंटरटेनमेंट करावं लागेल, एकही सेकंद झोपायचं नाही किंवा असं एंटरटेनमेंटला सोडायचं नाही. जेवढा होऊ शकते तेवढा तू एंटरटेनमेंट कर लोकांना, तो कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेला असते. जेव्हा राखी आली ना, राखीने एकही असं सेकंड आहे आहे नाही की ती शांत झोपलेली आहे, काही कांड नाही करत आहे, बिलकुल शांत आहे. ती एकही मोका सोडला नाही. एक गोष्टी तुम्ही बघाल जेवढा कॉन्ट्रिब्युशन राखी सावंतनं दिलाय ना, तेवढा कॉन्ट्रिब्युशन कोणीच व्यक्तीने दिला नाहीये. जेवढ्या लेव्हलचं एंटरटेनमेंट दिलं नाही त्या मुलीने तेवढा कोणीच दिलेला नाहीये. म्हणून मला तरी तुम्हाला सांगते, की आता मला सांगा एवढे वीक गेले. राखीचा खूप एंटरटेनमेंट वाईट होता. कारण की ती वाईट बोलायची. एंटरटेनमेंटसाठी काहीही गटगटायची, कधी-कधी लिमिट क्रॉस करायची. तरीही सुद्धा लोकांनी तिला घराच्या बाहेर काढला नाही. ती नॉमिनेशन होती मध्ये सुद्धा. आता मला सांगा जेव्हा आता एकच वीक राहिलेला आहे. मतलब लिटरली एकच वीक राहिलेला आहे आणि पुढच्या ह्याच दिवशी रविवारी दिवशी आपल्याला कोण मराठी बिग बॉस 6 चा विनर होईल ते आपल्याला कळणार आहे. तर एकच वीक राहणार आहे. तेव्हाच राखी सावंतला कसं काय बाहेर काढलं? म्हणजे आत्तापर्यंत कधी राखी सावंत गेली नाही. एवढा एंटरटेनमेंट करते, एवढी दिसते, सर्वच गोष्टी करते आणि अचानक राखी सावंत कशी काय घराच्या बाहेर निघाली? मतलब दीपाली आणि तुम्ही राखीला कंपॅरिझन कराल तर मतलब राखी सावंत इज अप. हिला कसे काय कमी वोट येऊ शकतात? मला असं वाटतंय, की राखी सावंतच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच दिलेला असेल, की बाबा तू लास्ट वीकमध्ये आउट होशील कारण की टॉप 5 मध्ये वेगळे लोकांना पाठवून आणि तू एकदम शेवटच्या जेव्हा वीक येईल ना, एकदम शेवटच्या वीकमध्ये तू नॉमिनेशनमध्ये राहील तर आम्ही तुला काढू. मला तरी असं वाटतं कॉन्ट्रॅक्ट कारण की लोकं तिला कमी वोटिंग करतील असं पॉसिबल नाहीये. ज्या लेव्हलची एंटरटेनमेंट करते, ज्या लेव्हलच्या कॉन्ट्रिब्युशन देते, इट इज नेक्स्ट लेव्हल आणि एक नेक्स्ट लेव्हल पर्सनॅलिटीला एवढे कमी वोट भेटतील, आय वॉज शॉकिंग. आणि दुसरी गोष्ट असं आहे, की आता पुढचा जो वीक आहे ना, त्या वीकमध्ये एंटरटेनमेंटची गरज नाहीये. कारण की ऑलरेडी टॉप 5 मग इंटरव्ह्यू, मग प्रेस कॉन्फरन्स ह्या सर्वमध्ये पूर्ण वीक जाणार आहे आणि मग सॅटर्डे, संडेमध्ये तर पूर्ण फायनल्स होणार आहे, डान्स परफॉर्मन्स होणार आहेत, गोष्टी होणार आहेत. तर तेच राखी सावंतच्या एंटरटेनमेंटच्या ह्या अखेरच्या वीकमध्ये काही काम नाहीये. परंतु आतापर्यंत प्रत्येक वीकमध्ये राखी सावंतच्या कॉन्ट्रिब्युशन इम्पॉर्टंट होता. राखी सावंत दिसणे इम्पॉर्टंट होते, राखी सावंतचे ड्रामे इम्पॉर्टंट होते आणि ते सर्व गोष्टी कशामुळे काम करत होता? तो टीआरपी वाढवण्याचं काम करत होता. आता महाराष्ट्रात सर्वात टॉप मोस्ट शो आहे. कशामुळे आहे? फक्त राखी सावंतमुळे आहे. राखी सावंत ह्या शो मध्ये नसती ना, तर एवढा बोरिंग शो वाटला असता. फक्त टास्क आहेत, ह्या दोघांमध्ये झगडे आहेत, ओके. परंतु राखी सावंत आहे म्हणून हा शो एवढा अप झालेला आहे. ह्याची टीआरपी आणि ह्याचे कॉन्ट्रिब्युशन आणि हे नंबर 1 शो बनलेला आहे फक्त राखी सावंतमुळे. परंतु आता प्रत्येक विचार राखी सावंतने आपला दिलेला आहे, आपला इनपुट दिलेला आहे. परंतु लास्ट वीकमध्ये राखी सावंतच्या काही काम नाहीये.
म्हणून तिला घराच्या बाहेर काढला. आणि तुम्हाला वाटणार असेल की पैशाची बॅग नेते नेहमी राखी, पैशाची बॅग उचलून नेते. मला तरी असं वाटतं की तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रत्येक वीकचे एवढे पैसे ॲड केलेले आहेत ना, ते एकदा जो प्राइज मनी आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तिचे झाले असतील. कारण की प्रत्येक वीकचे सर्वांना कंटेस्टंटना पैसे भेटतात आणि राखी सावंतच्या प्रत्येक वीकच्या कॉन्ट्रिब्युशन, प्रत्येक वीकचा ड्रामा, प्रत्येक वीकचे फाईट्स बघून मला तरी असं वाटतं की तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एवढे पैसे असतील, जेवढा मराठी बिग बॉस 6चे बी प्राइज मनी नसेल, एवढा पैसा आहे. म्हणून मला वाटते की राखी सावंत गेली. परंतु मला असं सुद्धा वाटते की राखी सावंत ज्या रीतीने कॉन्ट्रिब्युशन करते किंवा तिचे सुद्धा इमोशन्स होते. ती सुद्धा म्हणत होती की मराठी बिग बॉस 6 मी हिंदी केलेली आहे, पण सर्वात डिफिकल्ट मराठी बिग बॉस 6 आहे. कारण की यामध्ये ड्रामे म्हणा, टास्क म्हणा, ट्विस्ट म्हणा खूप होते आणि तिचे सुद्धा इमोशन जुळले होते सर्वांसोबत. खास करून राकेश बापटसोबत तिचे इमोशन लिटरली इट इज नॉट अ फेक. फेक वाटत नव्हते. इट इज अ ट्रू इमोशन्स की तिला त्याच्याबद्दल फीलिंग्स वाटते. आणि या पूर्ण प्रवासामधून ना राखी सावंतबद्दल एक गोष्ट कळली, की जे राखी सावंत असं लोकांना दाखवते मला फरक पडत नाही, आय डोंट केअर, मतलब मला काही लेना-देना नसे. पण ती आतून एवढी साधारण मुलगी आहे, खूप सुंदर जेवण बनवते. तिला प्रेम करणारा पती पाहिजे, तिला छान फॅमिली पाहिजे, तिच्यावर प्रेम करणारा, उतू करणारा आणि ती सर्वांना मोटिव्हेट करते. असं नाही की तिच्यासाठी कोणी विलन आहे, ती सर्वांना मोटिव्हेट करते आणि तिच्याकडून सर्वात इम्पोर्टंट गोष्ट शिकण्यालायक हे आहे, की लोकं आपल्याला काय म्हणतात ह्याचा कधीही विचार करू नये. स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः आपले काम करत राहणे. कधी राखीने हा विचार केला असता, की बाहेरचे कंटेस्टंट मला काय म्हणतील, महाराष्ट्र मला काय म्हणेल, तर ती एंटरटेनमेंट एवढा करू शकली नसती. म्हणून ती लोकांचा एवढा फरक पडवून किंवा लोकांची एवढी केअर करत नाही. म्हणून स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या गोष्टीवर फोकस करा. लोकं आज नाही तर उद्या तशीही म्हणणार आहेत. तुम्ही आज काहीच नाही कराल तरी लोकं म्हणतील आणि तुम्ही काही केल्या तरी लोकं म्हणतील. म्हणून राखीकडून तरी खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहेत. परंतु राखीकडून हे गोष्ट बिलकुल नको शिका, की एंटरटेनमेंटच्या नावाच्या खाली आपण काही पण गट घालू शकता. हे चुकीचं आहे. परंतु राखी खूप सुंदर होती. मला तरी वाटत नाही, की राखीला कमी वोटिंग भेटली म्हणून घराच्या बाहेर गेलेली आहे. तिचा हाच आहे, की तिचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला होता आणि जे पैशाची बॅग आहे तिला ऑलरेडी खूप पैसे भेटले असतील प्रत्येक वीकमध्ये आणि तिचं काम संपलेला होता. म्हणून ते काम संपल्यामुळे राखी सावंत घराच्या बाहेर गेलेली आहे आणि हाच खरा रिझन आहे. नाहीतर राखी सावंतला कमी वोटिंग भेटणे इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. आता प्रॉब्लेम आहे, की अनुश्री आणि दीपालीमध्ये उद्या म्हणजे संडेच्या एपिसोड म्हणजे 48 अवर्समध्येच एक नॉमिनेशन म्हणजे वोटिंग सुरू झालेली आहे आणि ह्या दोघांपैकी कोणतरी घराच्या बाहेर निघणार आहे. कारण की यावेळेस म्हणजे टॉप 5 आहेत ना, तेच पुढच्या वीकमध्ये जाणार आहेत. अजून एक इव्हिक्शन होणार आहे. तर तुम्हाला काय वाटते कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण नाही जाणार मला नक्की सांगा आणि रेवा सुद्धा नॉमिनेशनमध्ये आहे. कारण की आता नॉमिनेशन सुरू झालेले आहेत. आता नॉमिनेशनमध्ये ती सुद्धा आहे. तर तुम्ही कोणाला वाचवाल आणि तुम्ही कोणाला नाही वाचवाल मला प्लीज नक्की सांगा. आणि राखी सावंत गेली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला प्लीज नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.